आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे 50 कोटींपेक्षा अधिक निधीतून नव्या बहुमजली पोलीस ठाण्याच्या इमारतीचं काम सुरू करण्यात आलंय। माहिती अधिकार कायदा कमकुवत करणारी 2026 ची नियमावली पूर्णपणे रद्द न केल्यास लोकशाही मार्गाने पुन्हा तीव्र जन आंदोलन उभारण्याचा कडक इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून जळगावच्या जामनेर तालुक्यात हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेसचा 1200 कोटी रुपयांचा अत्याधुनिक ग्रीनफील्ड प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे। शिंदखेडा तालुक्यातील वरपाडी येथे तापी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाचा विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना तस्करांनी धमकावले असून चौकशीसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट केल्याचा आरोप केला आहे। हतनूर व शेळगाव धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधूनही विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय।